शिक्षक आमदार सन्माननीय किशोरभाऊ दराडे साहेबांनी आंदोलनाचा मार्ग पत्करून नाशिक विभागातील एक नव्हे तब्बल 110 शिक्षक कर्मचाऱ्यांची विविध प्रलंबित मान्यता मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याचे गुणगान सर्वत्र होताना दिसून येत आहे। कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांचा चेहरा प्रफुल्लित करण्याचं महान कार्य आमदार महोदयांच्या हातून घडल्याने बोलक्या व मन वेधून घेणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना काही कर्मचारी दिसून येत आहेत। नमस्कार, मी श्रीकांत होशिंग, प्राचार्य लना होशिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड। आदरणीय किशोरभाऊ दराडे साहेब यांच्या कार्याला प्रथमतः खूप शुभेच्छा देतो। कारण असं, शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या खऱ्या अर्थानं स्वतः समजून त्या शासनाच्या गळ्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत प्रामाणिक काम आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे साहेबांनी केलेलं आहे। विधानसभेत असेल किंवा वेळ पडली तर रस्त्यावर उतरून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आदरणीय किशोरभाऊ दराडे साहेब हे झटतायत आणि या कार्याचीच फलश्रुती म्हणजे शिक्षकांचं जे वेतन होतं ते शासकीय बँकांमधून हे वेतन त्यांना मिळालं। बाकी त्यांचे शालार्थचे प्रश्न असतील, त्याचबरोबर शिक्षकांच्या मान्यता असतील, या संदर्भामध्ये अनुदानासंदर्भामध्ये सुद्धा आदरणीय दराडे साहेबांचं काम हे अतुलनीय आहे। आदरणीय दराडे साहेबांच्या या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। माझे नाव ढोले कांतेश्वर विठ्ठल, प्राचार्य शहर टाकळी हायस्कूल शहर टाकळी। दराडे साहेबांच्या प्रयत्नामुळे मला प्राचार्य पदाची ऑर्डर नेमणूक मिळालेली आहे। मी साहेबांचं खूप आभारी आहे, कारण पुण्याच्या ऑफिसला मी 2-3 वेळेस चक्रा मारल्या, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स दिला नाही। येथील मान्यता असे 2 वर्ष गेले, परंतु साहेबांचे पी आदरणीय घोले सर हे नेहमी आमच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच ही मान्यता मला मिळाली। मी साहेबांचं अभिनंदन करतो। त्याच पद्धतीने माझ्या इथे 20% आणि 40% मान्यता असणारी ज्युनियर कॉलेज आहे, कला आणि सायन्स, याच्यामधील प्राध्यापक सचिन गाडे सरांनाही शालार्थ आयडीसाठी त्यांची फायनल याच्यामध्ये स्टेजमध्ये आहे आणि हे सर्व श्रेय साहेबांचं आहे। एक सामान्य आमची शाळा आहे, एकदम मतदारसंघाचा जर विचार केला तर अत्यंत दुर्मिळ भागामध्ये ही शाळा, परंतु इथपर्यंत साहेबांचं काम आहे। त्या ठिकाणी प्राचार्य पदाच्या नियुक्तीबद्दल मी मान्यता मिळवण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला प्रस्ताव सादर केला होता 28/6/2023 परंतु दिरंगाई होत 5 महिने गेले, कुठल्याही प्रकारचा प्रस्तावाचं उत्तर मला मिळालं नाही। नंतर त्यांनी क्युरी काढल्या, त्या क्युरी काढल्यानंतर क्युरी पूर्ण करून दिल्या, तरीही मान्यता लवकर मिळाली नाही। म्हणून मी दराडे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांच्यामार्फत मला ती मान्यता मिळालेली आहे। तर 12 फेब्रुवारी 2024 रोजी मला ती मान्यता प्राप्त झालेली आहे आणि दराडे साहेबांच्या मार्फत ती मला माझ्या ऑफिसला येऊन पोहोच केलेली आहे। दराडे साहेबांचं, त्यांच्या सहकार्यांचं आणि मंडळाचं मी त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना पाहिजे तेवढे धन्यवाद देतो, कारण ही मान्यता तशी मला मिळाली नसती।